भवसागर तरता भवसागर तरता कार्य करे तसा चिंता कार्य करे तसा चिंता पहिलं उभा दाता पहिलं उभा दाता कटी कर ठेवणी या कटी कर ठेवणी या त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला मिठी मोल नगे जग जेठी मोल नगे जग जेठी आय भाव एकासाठी भाव एकासाठी आपुलिया वाहे आपुलिया त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला मिठी सुखे करावा संसार सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वाण न संडावे दोन्ही वाण है दया समागम त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला मिठी त्याची पायी घाला दैन्य नाही दारिद्रता दैन्य नाही दारिद्रता तुका म्हणे दाता तुका म्हणे दाता पांडुरंग वळंगलिया
विठ्ठल पुंडलिक वरदारी भवसागर तरता भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल उभा जाता कटी कर ठेवण्या त्याचे पायी घाला मिठी मोल नघे जग जेठी भाव एकासाठी खांदावाये आपुलिया सुखी करावा संसार न संडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजवीत येतील भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दारिद्र्यता तुका मने दाता पांडुरंग वळगलेल्या त्याची पायी घाला मिठी मोल नघे जगजेठी भाव एकासाठी खांदा वाई आपुल्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतते श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला जयांचे केली स्मरण होई सकळी विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एक नाथा पाये माता देवीला पाये माता देवीला पाये माता देवीला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपदे मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे गंगावशुद्धं नित्यपादस्पर्शं सर्वेटितं चुंबित पुण्यस्थानं
सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोध्यान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखयज्ञ वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी प्रब्रह्म स्वरूपं श्री संतांचे माता चरणावरी साष्टांगी करी दंडवत भवसागर तरता भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी मोल नघे जग जेठी भाव एकासाठी खांदावाई आपुल्या विठाला प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी आणि भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वविख्यात देवमान्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट प्रकारचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा गोड असा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्यासारख्या जड जीवाची अत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, आम्हाला मंगलमय सुखाची प्राप्ती व्हावी, तुमचं आमचं दुःख जावं, तुमच्या आमच्या जीवनात शाश्वत सुख यावं. नाही सुख यसदितुने माणूस म्हणून जन्माला आलेल्या जीवाने माणसाचा जन्म घेऊन चिंतामुक्त जीवन कसं जगावं, या आयुष्यामध्ये या मनुष्य जन्मामध्ये चिंतामुक्त कसं जीवन जगावं, कसं वागावं आणि कैवल्य नावाचं सुख याच जन्मात कसं भोगावं याचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. विठाला आयुष्यात अर्थात माणसाचा जन्म घेऊन आयुष्यभर काय करावं, देवाला कसं धरावं, जन्म मरणाचं दुःख कसं वारावं आणि माणसाचा जन्म घेऊन कसं मरावं याचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा तो असा. सर्वांना माहीत आहे तर भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सृष्टीचा मालक चालक पालक ब्रह्मांडाचा मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र भगवत भक्त भक्त शिरोमणी ग्राम दैवत हनुमंतरायाच्या कृपा प्रसादाने सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरू समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने शांती ब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, पूजनीय महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र गोदाधाम सराला भेट यांच्या प्रेरणेने तरुण मंडळ आणि समस्त गावकरी मंडळी दिघी काळेगाव यांच्या संकल्पनेतून परमपूजनीय असणारं व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण द्रुपदजी महाराज राऊत काटे पिंपळगाव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रभू प्रिय सज्जन माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने सुंदर असा हा मौजे दिघी काळेगाव या पवित्र नगरामध्ये वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य आणि दिव्य अशा या मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. या नाम यज्ञाचा आजचा द्वितीय क्रमांकाचा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा श्रीगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे आली आहे. यथामती यथावकाश तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून करू तासभर या देवाचं भजन. विठ्ठला 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 या सप्ताहासाठी गावच्या पारमार्थिक प्रेमास्तवी सगळी वारकरी संप्रदायाची दिग्गज मंडळी 8 दिवसासाठी आपल्या गावामध्ये उपस्थित आहे. त्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ चालतंय अशी परम आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय द्रुपदजी महाराज राऊत काटे पिंपळगाव यांनी सुरेल कंठामधून आपल्यासमोर चाल या ठिकाणी गायली. असे संगीत विशारद हरिभक्तपरायण संतोषजी महाराज पारे
ज्यांना साथ केली अशी संगीत विशारद हरिभक्तपरायण प्रियंका दिदी गोड चाल गायली आहे. परम आदरणीय मृदंगाचार्य मृदंग विशारद हरिभक्तपरायण कृष्णा महाराज ठोंबरे, हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज पाचपुते, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज साध्ये, ही सर्व असणारी मंडळी, जिठ्ठाणहून आलेले हरिभक्तपरायण अरुण महाराज बुडखे आणि जिठ्ठांचं सर्ग असणार हे बालभजनी मंडळ हरिभक्त. सांगितलं बोललो आकाश महाराज तुमचं नाव घेतलं नाही बरं. विठाला विठाला मृदंगाचार्य आकाश महाराज आहेत. इकडे असणारे आहे कृष्णा महाराज मते, तुकाराम महाराज पवार, रामचंद्र महाराज शहापूरकर, सर्व असणारे दिघीकर मंडळी, कणकुरीकर मंडळी, तळपिंपरीकर आमचे असणारे हरिभक्तपरायण दगडू पटेल तळपिंपरीकर सरपंच आणि त्यांची ही सगळी ज्ञानाई वार असणारी संत ज्ञानाई महिला भजनी मंडळ तळपिंपरी यांचा सुंदर हरिपाठ झालेला आहे. इकडे आमचे पारे महाराज, निकम महाराज तळपिंपरीकर, हार्मोनियम वादक असणारे माऊली, सर्व प्रभुप्रिय सज्जन आणि असणारे गावचे चोपदार आणि सर्व असणारी परिसरातून आलेली मंडळी. मग नरसापूर असेल, सारंगपूर असेल, येसगाव आहे, कणकुरी आहे, दिघी आहे, पदमपूरचं आहे का कोणी? पदमपूर आहे, पदमपूर. सर्व मंडळी या पंचकृषीतील भाविक उपस्थित आहे मोठ्या संख्येने. जिठ्ठणकर आहे, आमचे कैलास पाटील आहे, सर्व असणारे सर्वांच्या चरणी वंदन करतो. मस्तकये पायावरे चरणी वंदन करतो. तुमचं सर्वांचं दर्शन घेतो आणि या सेवेला प्रारंभ करतो. आपला सप्ताह असणारं ज्ञानियांचा राजा व वारकरी जीवन थेट प्रसारण चोकडे अशा प्रकारचं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चोकडे अशा प्रकारचं याचं प्रसारण चालू आहे. घर बसल्याही कीर्तन ऐकता येतं, पण तुम्ही बसू नका, तुम्ही इथंच या. बाहेरच्या लोकांसाठी आहे ते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला दिघी काळेगावचा सप्ताहाचा प्रचार आणि प्रसार यूट्यूब चॅनल या ठिकाणी करत आहे. सर्वांचे चरणी वंदन करतो, सेवेला प्रारंभ करतो. सज्जनो, दिघी काळेगाव सर्व ग्रामस्थांना माझं कोटी कोटी वंदन आहे. सर्वांच्या चरणी वंदन करतो आहे. कारण आज गेल्या 3 वर्षापासून, नाही का काका पाटील, 3रं वर्ष आहे, 3ऱ्या वर्षापासून अव्याहतपणे भव्य आणि दिव्य असा नामयज्ञ या ठिकाणी सप्ताह करता. मला सप्ताह करणारचं फार नवल वाटत नाही, पण तुम्हाला धन्यवाद मी का देतोय? सप्ताह करणं मला त्याचं विशेष काहीही वाटत नाही. तुम्ही सप्ताह केला म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देत नाही. तर सप्ताहामध्ये जवळजवळ 100 ज्ञानेश्वरी पारायणाला बस आहे का? 100 आहे का महाराज? 100 कमीत कमी 100च्या आसपास ज्ञानेश्वरी पारायणाला बसलात. त्याबद्दल दिघी काळेगावच्या सर्वांच्या पायावर या मेटे महाराजांचं प्रणाम आहे, वंदन आहे. मायबाप अगदी जबाबदारीने बोलतो. माझ्यासारख्याचं एखाद्याचं कीर्तन कमी करून घ्या गावात, एखादं कीर्तन माझ्यासारख्याचं कमी करा, पण ज्ञानेश्वरीचं पारायण जेवढं आपल्या गावात घरं असतील तितके माणसं या पारायणाला दिसतील.
एका घरातला एकतरी माणूस, एकतरी स्त्री, एकतरी पुरुष, एकतरी तरुण, एकतरी मुलगी पारायणाला दिसली पाहिजे. कारण या वारकरी संप्रदायाला सगळ्यात मोठी धोक्याची घंटा कोणती असेल? आज सप्ते करण्याची कमी नाही येत आप्पा, पण सप्त्यामध्ये लोक पारायणाला आज बसत नाहीये. इथं 100 आहे ना राऊत महाराज? बर, असे ठोकळे रोकडे का चिल्लर चाराने बा काय व्हायला लागलं? नाही तर मग लहान लहान पोरं लोक पाठवून देतात. आणि महिला मंडळ तरी जादा असत. फर्स्ट नंबर लेडीज इन लँड, जगात महिलाचा पहिला नंबर आहे परमार्थाला बाबा. आणि मायबाप हा धर्म जर जिवंत ठेवला असेल, हा धर्म जिवंत ठेवला असेल तर ते आमच्या माता माऊल्यांनी. एकदा टाळी वाजा त्याच्या चांगली चांगली जोरात वाजली. धर्म जिवंत ठेवला असेल तर या माता माऊल्यांनी ठेवलाय. आजही या महिला एकमेकाच्या घरी गेल्या, एखाद्या वेळी एकमेकीला चहा पाजणार नाही, पण ह्या जर उठायला लागल्या, जायला लागल्या ना, अजून हळदी कुंकू करतात ही एकमेकीला. आणि हळदी कुंकू करणं आमच्या धर्माचं मुख्य द्योतक आहे. विठ्ठला विठ्ठला. पारायण करणं गरजेचं आहे. म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल गावाला धन्यवाद आहे. सज्जन हो, सप्ताह हा 8 दिवसापुरता 7 दिवसापुरता असतो, पण सप्ताह झाला की माणसाने हे जे आहे 7 दिवस म्हणजे तुमची आमची आध्यात्मिक मेमरी चार्ज करणं आहे. 22 घंटे मोबाईलने आपलं काम करावं, संपर्क करावा असं वाटत असेल. 22 पेक्षा 23 म्हणा. 23 घंटे जर आपला मोबाईल चांगला चालावा, संपर्क व्हावा असं वाटत असेल तर त्याला 1 तास तरी काय केलं पाहिजे? चार्ज केलं पाहिजे. तसं वर्षभर तुमचं आमचं डोकं हे नीट ठिकाणीवर चालावं, आपण चांगलं बोलावं, चांगलं जगावं, चांगलं वागावं, देवाच्या दर्शनाला जावं, देवाचं नाव घ्यावं, कल्याण करून घ्यावं, हे असं वाटत असेल तर वर्षभरामध्ये हे 7 दिवस आपली मेमरी चार्ज करून घ्यावं. त्याच्यासाठी सप्ताह आहे, दुसरं काही प्रयोजन नाही आहे सप्ताह. पण 7 दिवस मेमरी चार्ज केली, मेमरी हे चार्ज केली, पण ही जर काला झाल्यानंतर आपल्या ध्यानातून गेली तर त्याचा उपयोग काय? म्हणून रोज नित्य नेमाने आपण आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक चिंतन केलं पाहिजे. हे मी सांगत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात. नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. तयाजवळी, तया तया म्हणजे कोणाच्या? कीर्तन ऐकतो त्याच्या नाही. लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा पती भगवान परमात्मा. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, त्याच्याजवळ रात्रंदिवस देव राहतो, त्याला देवाकडे जायची गरज पडत नाही. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. तयाजवळी देव आशे पाप नाशे दर्शने, पाप नाशे दर्शने, पाप नाशे दर्शने. तया देव तयाजवळी असे, त्याच्याजवळ देव असतो. कोणाजवळ असतो देव? कीर्तन ऐकणारा जवळ नाही, कीर्तन करणारा जवळ बिलकुल नाही. मग पंढरपूरला जाणारा जवळ,
राहतो कोणाजवळ? जो नित्य देवाचं नाव घेतो. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. थोडं करावं पण गोड करावं, रोज करावं, नित्य करावं. आणि जो रोज करतो, नित्य करतो, मायबाप जो अंतकरणापासून दररोज देवाचं नाव घेतो, त्याला देवाकडे जायची गरज पडत नाही. देव त्याची कडी वाजायला येतो. वैनी उघडा दार हाका. सांगितलेले पुरावे. जो अंतकरणापासून त्या देवाचं नाव घेतो. कुठं चालला? लगील चालला? नाही, मला यायचं होतं म्हणून मग सुप्ती असलं पाहिजे. विठाला नित्य करावं, नेमाने करावं, रोज करावं. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात, त्याला चिंतन म्हणतात. आणि म्हणून चालू असलेलं भजन चिंतन सप्ताह दुसरा दिवस सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. कोण तुकाराम महाराज? ज्यांनी हाडाचं काढे रक्ताचं पाणी केलं, अथांग विश्वाला, जगाला, ब्रह्मांडाला सुख दिलं, किंवा तुमच्या माझ्यासारख्याला सुखाच्या शेजेवर आरूढ केलं, ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? ज्यांनी रात्रंदिवस परमार्थ केला आणि तुमच्या माझ्यासारख्या पामराला आवाज दिला, ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गुरु, ते तुकाराम महाराज. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबरायांनी मायबापा हो या जगाकडे, विश्वाकडे, ब्रह्मांडाकडे पाहिलं, या जगाचं निरीक्षण केलं, या जगाचं संशोधन केलं. या जगाकडे तुकाराम महाराजांनी लक्ष दिलं आणि तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं हे सगळं जग चिंताक्रांत झालंय. सगळं जग चिंता करतंय, जग उदास झालंय, जग कशाची तरी चिंता करतंय. जगाची शांती निघून गेली, जगाचं समाधान निघून गेलं, हे जग दुःखी झालं. हे तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, तुकोबरायांच्या लक्षात आलं. का बरं? काय दुःख आहे या जगाला? सज्जन हो, जगाला अनेक प्रकारचे दुःख आहे, अनेक प्रकारचे रोग तुम्हा आम्हाला जगाला मध्ये चालू आहेत. रोग किती नाना प्रकारचे रोग आहे, कितीतरी रोग या जगात आहे. या रोगाची चिंता करते माणसं. पण काही रोग या जगाला अनेक रोग आहे, रोगाची चिंता करतात माणसं. पण काही रोग डॉक्टरकडे गेलं, इंजेक्शन गोळ्या घेतल्या, सलाईन घेतलं की बरं होऊन जातात. काही रोग डॉक्टरकडे गेलं की बरं होतात. औषध गोळ्याने, इंजेक्शनाने. त्या डॉक्टरवर श्रद्धा असते माणसाची, भरोसा असतो, भाव असतो. तो या परिसरात मी जाणला, भाव असतो. अहो, एका काळात डॉक्टरला देव मानायचे चेअरमन लोक. अरे, भाव असतो लोकांचा. मी एक दिवस येसगावला दवाखाना असताना आप्पा दिघीला रोज यायचं संध्याकाळी. मला आजही आठवतं, ती बॅग अशी बंगलात असायची, तिला बंद नसायची. बंदाचा आमच्या बॅगचा संबंधच नव्हता. अशी बंगलात बॅग साधे यायचं. मी 4-2 दिवस गावाला गेलो. 2-4 दिवसानंतर घरी आलो. येसगावला घरी आलो, घर दरवाजा उघडला आणि घरात येत काही नाही. तर आम्ही 4 दिवस घरी नाही. दरवाजा उघडला, घरात घुसलो, घरात बसलो, एक पाहुणा येऊन टपकला. हा, राम राम. तर म्हटलं राम राम. घरात आला, बसला. आम्ही नेटकं चालतो, घर सुद्धा झाडलं नव्हतं. हो, आला पाहुणाही बसला. पाणी नव्हतं शेजारी, कोण पाणी आणलं. आम्ही त्यांना पाणी दिलं, आम्ही पाणी पिलो. मग
तिला म्हटलं पाहुणे आले लांबून चहा कर. पाहिलं तर स्टोव होतं पण त्याच्यात राखेल नव्हतं. पण राखेल न्यायला चेअरमन दिघीला यावं लागलं. इथं दुकानात राखेल न्यायला इथे यावं लागायचं. मग मी आपलं पाहुण्याला तिथं बसवलं. मी म्हटलं मी आत्ता राखेल घेऊन येतो. ती कॅन घेतली. माझ्याबरोबर एक आलताम नावाचा कंपाऊंडर होता, त्याला घेऊन आलो. इथं गल्लीनं चाललो तर एक म्हातारी भेटली मला इथली. वा डॉक्टर साहेब बरं झालं आले. मी तुमची देवासारखी वाट पाहते. गुडघे दुखू लागले, 4 दिवस झाले. बरं झालं तुमची वाट पाहते. औषध गोळ्या इंजेक्शन काहीतरी द्या. मी म्हणलं आजीबाई इंजेक्शन औषध देईन पण मी काही बॅग आणली नाही. दुसऱ्या कामासाठी आलो. घरी पाहुणा आला, पाहुणा गेला की बॅग घेऊन येतो आणि तुम्हाला इंजेक्शन गोळ्या देतो गुडघ्याच्या. बरं बरं नक्की या डॉक्टर साहेब. मी म्हणलं नक्की येतो आई. गेलो राखेल घेऊन गेलो. मग चहा पाणी केली, स्वयंपाक केला, जेवण केलं. पाहुण्यानं जावा ना. ते म्हणे मुक्काम करतो. जायच्या भलत्या पंचायती होत्या. आलेला पाहुणा मुक्कामालाच राहायचा. मुक्काम करतो. मुक्कामाला राहिला. मग मला काही त्याला सोडून येता आलं नाही. आणि न येता आल्यामुळं दुसऱ्या दिवशी 4 वाजता पुन्हा मी आपली ती बॅग घेऊन असणार आलो. पै यायचं या रस्त्याने. मी पै यायचं आणि आलो तर चाललो तर 4:05 वेळ होती. उन्हाळ्या दिवस होते. एक म्हातारी इकडून बसेल होती, उंबऱ्याच्या बाहेरून आली खाली. एक म्हातारी उंबऱ्याच्या आतून बसेल होती आणि दोन्ही म्हाताऱ्याची गप्पा चालल्या होती. ही बाहेरची आतली म्हातारी बाहेरच्या म्हातारी म्हणे का गं बाई काय तुझे गुडघे दुखते 2-4 दिवसापासून, बरे नाही का? नाही म्हणले बरे नाही ना. म्हणले मग काही औषध गोळ्या घ्यायचे होते म्हणे. पण ते मेटे डॉक्टरचं मडं बी येईना म्हणे. मी तिथंच वटेवर होतो, येतोच होतो. म्हणजे हे काय आलं म्हणलं मडं, फक्त वारं घालायला रडायला कोण नाही. आलं म्हणलं. मग तरी अशी शांत झाली. पण मला आनंद वाटला, कारण शिवी दिली पण ती आनंदाची, आशीर्वादाची, प्रेमाची असती. विठाला विठाला. काय बोललो तर काही रोग डॉक्टरकडे गेले तर बरे होतात इंजेक्शन गोळ्याने. काही रोग वैद्याकडे गेलं, जडीबुटीचं औषध घेतलं तर बरे होतात. जगाला काही रोग असे डॉक्टरकडे गेलं तर बरे होतात, काही रोग वैद्याकडे गेलं तर बरे होतात, काही रोग घरच्या घरी काढा पिलं बरे होतात. तुळशीचा काढा, हळदीचा काढा, बेलाचा काढा. अहो त्या कोरोनाच्या काळात लोक एवढे काढे पिले, एवढे काढे पिले. रमेशांना तर त्या लोकांना मूळव्याध झाले. काढे पित होते. म्हणून का सांगितलं मी तुम्हाला, काही रोग डॉक्टरकडे बरे होतात, काही रोग वैद्याकडे बरे होतात, काही रोग घरच्या घरी बरे होतात. तरी सुद्धा हे रोग एकाला असतो तो दुसऱ्याला नसतो, दुसऱ्याला असतो तो तिसऱ्याला नसतो. असे काही रोग आहे. कोणाला थंडी ताप आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला काही आहे, कोणाला काही वेगळे वेगळे. एकाला असेल तो दुसऱ्याला नसेल. आणि हे रोग बरे होणार आहेत, काही डॉक्टरकडे, काही वैद्याकडे, काही घरच्या घरी. पण या जगाला एक रोग असा आहे की तो मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला झाला. त्या रोगाचं नाव आहे भवरोग. हा रोग सगळ्याला झाला. भवरोग कशाला म्हणावं? ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलं. उपजे ते नासे, नाचले ते पुनरुपी दिशे, ते घटे का यंत्र तैशे परिभ्रमे गा. याला भवरोग म्हणतात. निर्माण होणं, नाश पावणं याला भवरोग म्हणतात. तुकोबरायांनी या भवरोगाची आणखी सोपी व्याख्या केली. किती वेळा जन्मा यावे नित्य, महाराजांनी सांगितले. भवरोग कशाला म्हणावं? किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. जन्माला येणं आणि मरून जाणं याला भवरोग म्हणतात. आणि या भवरोगाला, या भवरोग नाचुवाच्या संसाराला याला कोणी भवनदी म्हणतात, भव दुःख म्हणतात,
भवसंसार म्हणतात, भवरोग म्हणतात. या भवरोगाच्या खेळाला घाबरून चांगले चांगले पळून गेले भाऊ, अजून मागं नाही आले. ब्राह्मणाचं पोर एका खेळाचे पळून गेलो तुला सांगतो या भवरोगाला चांगले चांगले घाबरून पळून गेले, अजून मागे नाही आले भाऊ. तुम्ही आम्ही पळत नाही कहून आपल्याला काही कळत नाही. ज्यांना पळलं ते कळलं, ज्यांना कळणार नाही ते पळणार नाही, आणि जो पळणार नाही त्याला कधीच काही मिळणार नाही. धावे त्याची फावे, दुजे उगवून गोवे. चांगले चांगले पळून गेले. कोण पळालं? ब्राह्मणाचं पोर एक खेळाची भ्यालं. ब्राह्मणाचं पोरग या खेळाला घाबरलं. कोणत्या ब्राह्मणाचं? सत्यनारायण करतो त्याचा नाही. 4 वेद शास्त्र पुराणाचं प्रतिपादन ज्या ब्राह्मणाने केलं, व्यास नावाचा ब्राह्मण, त्याचं पोरग शुकाचार्य ज्याने परीक्षितीला भागवत सांगितलं. असा शुकाचार्य ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्यालं. कोणत्या खेळाला? डुगा महाराज, डुगा महाराज ठाण. एका ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्यालं. कोणत्या खेळाला? क्रिकेट का पबजी? जन्म मरण नावाचा खेळ. या खेळाला असणारे शुकाचार्य घाबरले. 12 वर्ष लपलं रे. 12 वर्ष लपून बसले शुकाचार्य. कुठं? उसात का घासात? उसात घासात नाही, आईच्या पोटात. कापत कापत बाहेर आलं, नागवाची पळून गेलं रे. चांगले चांगले घाबरली मायबाप. भगवान म्हणतात, अर्जुना अरे बाबा, या मृत्यू लोकात जन्माला सुद्धा येऊ नये अर्जुना. आहा कटा ये वो खटे, ये मृत्यू लोकेचे उपराटे. येत अर्जुना जरी अवचटे जन्मालाची तू. भगवान म्हणतात, अर्जुना जन्मालाच येऊ नये इथं का? अरे बाबा, ज्या गावाला जाऊन मुक्कामाला राहता येत नसेल त्या गावाला तू जातो कशालाच? अरे जन्माला येऊन मराच लागत असेल, जन्मच घेतो कशाला? आणि या जन्म मरणाच्याला भवरोग म्हणतात, याला भव दुःख म्हणतात, याला भव नदी म्हणतात, याला भव संसार म्हणतात. आणि म्हणून चांगले चांगले या भवसंसाराला घाबरले महाराज. मुनी मुक्त झाले. भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो. पण तुकाराम महाराजांनी पाहिलं, अरे हे सगळे लोक भवसंसाराला घाबरतात. जन्माला यायचं मरून जायचं, जन्माला यायचं मरून जायचं. तुकाराम महाराज पुढे आले, तुमच्या माझ्यासारख्या आवाज दिला, लोका हो घाबरू नका भवनाम संसाराला. अरे का घाबरता? अरे ज्याच्या जवळ देव आहे त्याला कशाचं भेव आहे? चिंता करू नका, घाबरू नका. अभंगाच्या पहिल्या चरणात
पांडुरंगाच्या प्रथम चरणात वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला चिंतामुक्तीचा संदेश देतात. माणसा हो, घाबरू नका, चिंता करू नका. का? अरे ज्याच्याजवळ देव आहे त्याला कशाचा भेव आहे? म्हणून भवसागर तरता. अरे या भवसागर तरुण जाणं हे अवघड नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात घाबरू नका, भिवू नका, चिंता करू नका. आणि शास्त्र सांगतं मूर्ख आहे ते लोक जे जीवनात चिंता करत असतील ते. चिंता करू नये. चिंता करणं मूर्खपणाचं लक्षण आहे. का? चिंता केल्यानं चिंता मिटती का? कैलास पाटील, चिंता माणसं चिंता करतात कसं झालं, कसं होईल, कसं होईल, जसं व्हायचं तसं होईल. तुम्ही आम्ही चिंता केलं ना, चिंता मिटती का पेटती? पेटती, मिटत नाही. चिंता करणं मूर्खपणा आहे. चिंता करू नये. का? चिंता करणं देवाचं काम आहे. चिंता करणं कोणाचं काम आहे? देवाचं. आपण देव आहे चिंता करायला? चिंता करणं देवाचं काम आहे. आज पुन्हा आपलं काम सोडून दिलं आणि देवाचं काम करायला लागलो. कसं होईल, कसं होईल? अरे काय कसं होईल? चिंता करणं देवाचं काम आहे, तो करल चिंता. चिंता करणं देवाचं काम आहे आणि त्या देवाचं चिंतन करणं हे तुमचं आमचं काम आहे. अरे आपण आपलं काम सोडून दिलं आणि देवाचं काम करायला कसं होईल? शांती ब्रह्म एकनाथ महाराज गोड प्रमाण सांगतात. हे आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि त्याला चिंता आहे की नाही आपली? भाऊ आपली चिंता केली, आपली चिंता केली म्हणूनच आज सप्त्याला आपली हजेरी उपस्थित झाली. नाही 2 वर्षामध्ये चाळणीतून गाळून ठेवले हे सगळे. आपण चाळणीतून गाळून राहिलेले तुम्ही आम्ही लोक. याचा तरी विचार केला पाहिजे आपण का देवाने चिंता केली आणि कोरोनातून आपण वाचलोय. नाथ महाराज म्हणतात तो चिंता करतो, पण कोणाची? कीर्तनकाराची नाही, नुसतं कीर्तन ऐकणाराची नाही. मग आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. त्याला स्वतः भजन करावं लागेल. भाऊ सागर कर तरता कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता. तिकडे उभा आहे तो कोण आहे? तो दाता आहे. पैल उभा दाता, कटी कर ठेवून या कमरेत हात देऊन पैल उभा दाता. तो दाता आहे आणि उभा आहे. उभा वाट पायी उभा, बेटीची आवडी कृपाळू तातडी उतावे. फक्त ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने देवाला शरण जायचं. का? भगवान परमात्म्याने सांगितलं जो जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणागता शरण मीची येऊ. येथे एकच लीला तरले, येथे एकच लीला तरले,
जे सर्व भावे मज भजले ते आईल थडी सरले मायाजळ. जो करल तोच तरल. का असं कधी झालं आमक्यानं देव केला आणि तमक्याचं कल्याण झालं असं कधी होत नाही बरं का. असं कधीच होत नाही. म्हणून भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा जाता कटी कर ठेवण्या. देव आहे त्याचं भजन करा त्याचं चिंतन करा भवनाम सागरातून तरा. पण भजन कोणी केलं पाहिजे शरण कोण गेला पाहिजे ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने देवाला शरण जायचं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. कसं होईल मला शरण जायचं आणि मला कल्याण करून घ्यायचं आणि डिगेच्या लोकांनी शरण जायचं होईन कल्याण. असं कधीही होत नाही. आणि नेमकं ती भानगड तुमच्या आमच्या डोक्यातून जाईना म्हणून आपलं दुःख दूर होईना. हे ज्याचं त्याला करावं लागतं महाराज. दुसऱ्याने करून काहीच उपयोग नाही आहे. ज्याचं त्याला करावं लागतं. आपल्याकडे ज्याचं तो करीत नाही मग कोणीतरी करतं आणि तो म्हणतो नाही आपलं जमल. वचन संतांची तुम्ही आम्ही ऐकले नाही ऐकलं म्हणूनच तुमचं आमचं एवढं बैकलं. रोज कीर्तनकार भजन पूजन करणारे रोज सांगतात माळा घाला भजन करा नामस्मरण करा वारी करा. लोक म्हणते बाबा हे सगळं आम्हाला कळतं म्हणते. मग सगळं तुम्हाला कळतं तर सप्पर कोण गळतं. बिघडलं कुठं आहे. तर स्वतःची जबाबदारी स्वतः माणूस घ्यायला तयार नाही आहे म्हणून तुम्ही आम्ही दुःखी आहे. बाळा तू किती वेळा आहे रे पिवळा शर्टवाला उभा आहे. वा किती वेळा आहे तू 6वीला आहे. काय नाव आहे तुझं. बर अरे उभा आहे ना धोका देतो. बेटा तुला एक प्रश्न विचारतोय मी आणि घाबरू नको मोकळ्या मनानं उत्तर दे. आणि हे बघा तुम्हाला हात जोडून सांगतो मी जेवढं काही तुम्हाला कीर्तन सांगणार आहे माझं अख्खं कीर्तन तुमच्या ध्यानातून गेलं तर चालेल. पण हा काय सांगणार आहे ते कान उघडे करून ऐका. तुमचंही कल्याण होईल आणि माझं सुद्धा दुःख जाईल. लक्षपूर्वक ऐका हा काय सांगतो ते. बेटा कितीला 6वीला आहे ना. कुठं जातो शाळेत. इथं आपल्या शाळेत. बरं चांगलं आहे. तुला एक प्रश्न विचारतो बेटा मोकळ्या मनानं उत्तर दे घाबरू नको. हप्पा डुका पाहतो म्हणतो. हिची लई डेअरिंग वाढली कीर्तनगार जवळ जायची. जिठ्ठणवाल्यांना अशी पक्के केले पुरं. विचारू प्रश्न रेडी. बेटा सगळे ऐका बरं का तुमच्यासाठी विचारतो ह्या प्रश्न मी याला. बेटा समजा आपल्या घरात जर 10-12 माणसं असले कोणाचे असून दे कोणाच्याही घरामध्ये 10-12 माणसाचं कुटुंब आहे. आपलं 10-12 माणसं एकत्रित राहतात. 10-12 माणसं आपल्या घरात राहतात. जर 10-12 माणसं आपल्या घरात राहत असतील कोणाच्या होत नाही. 10-12 माणसं जर आपल्या घरात राहतात तर त्या 10-12 माणसाचं पैकी दररोज पूजा किती जण करते. बोट करून दाखव बरं. असं बोट करून दाखव यांना दाखव. आणि या बा मी याला विचारलं आपल्या घरात जर 10-12 माणसं असेल पूजा किती जण करते. तो म्हणे त्यानं बोट करून दाखवलं पुन्हा. याचं जर खरं असेल तर सगळे जोरात एकदा टाळ्या वाजा. अण्णा एकमतान ठराव पास झाला बरं का. मी कोणावर प्रेशर आणलं नाही कोणाला देणं घेणं केलं नाही कोणाला बळजबरी मनानं मारलेली शिक्के आहे.
म्हणजे 100 पैकी 100% मार्कानं तू पास झाला बेटा, खाली बैस. मी प्रश्न विचारला होता, 10-12 माणसं आपल्या घरात असली पूजा किती करते? त्यांनी सांगितली एकच करतो, एक जण करतो. तुम्हाला म्हणलं खरं असेल तर टाळ्या वाजा. तुम्ही मात्र जोरात टाळ्या, त्याचा अर्थ त्याचं खरं आहे. बरोबर. आणि पाहते ना पोरं घरात दररोज देव किती जण खंगळी ते म्हणून. बेटी तू उभा राह ग, तू दीदी 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 राय उभा राह. कितीला आहे बेटा? दुसरी. अरे फार छोटी येतो, दुसरीला. तरी ऐक बेटा, मी प्रश्न विचारतो, घाबरू नको बेटा. मी या पोराला विचारलं 10-12 माणसं आपल्या घरात असले पूजा किती जण करते? तो म्हटलं एक जणच करतो. यांनी टाळ्या वाजल्या. आता तुला दुसरा प्रश्न विचारतो दीदी मी, बेटा आपल्या घरात जर 10-12 माणसं असले, आपल्या घरात जर 10-12 माणसं असले तर दररोज सकाळी घरी जेवण किती जण करते? सारे सगळे करते म्हणते सगळे करते, सगळे जेवण करते म्हणते. हिचं खरं असेल तर पुन्हा एकदा टाळ्या वाजा बरं. आप्पा बघा, हे सगळं काहीतरी वाटलं पाहिजे तुमच्या माझ्यासारख्याला की घराच्या पूजा एक जण करतो आणि दररोज घरी जेवायला अख्खं घर पंगत धरतो. कसं कल्याण होऊ शकतं तुमचं माझं? होऊ शकतं का? समजा चोपदाराला थंडी ताप आला म्हणजे येणार नाही, पण म्हणजे नाही तर ते म्हणून याच वर्षी चोपदार झालो माझ्याकडे झालं, येणार नाही. पण समजा चोपदाराला थंडी ताप आला आणि मेटे महाराज दवाखान्यात नेला, आराम होईन यांना होईन. डुगा मी गुळ खाल्ला, तुझं तोंड गोड झालं का? तू मी गुळ खाल्ले तुझं तोंड गोड होत राहतं का? होत. मग आता पंगत आहे फराळाची. तू फराळ करू नको, फराळ मी करीन. तुझं पोट भरण का? नंदी बैल गुबू 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 गुबू. हुशार झाला ठीक आहे. असं कधीही होत नाही. जो गुळ खाईन त्याचंच तोंड गोड होईल. अरे जो बिड्या पितो खोकला त्यालाच येतो ना का? बिड्या पितो पाहुण्यानं खोकला घेतो मेवणा? नाही होत असं. जो देवाचं नाव घेईल त्याचंच कल्याण होईल. म्हणून ज्ञानोबा सांगतात, आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. अरे संसाराचं बंधन तोडावं असं वाटत असेल तर देवाशी नातं जोडावं. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवण्या. पलीकडे जो उभा आहे भगवान पांडुरंग, तो कसा आहे? तू कोवर आहे म्हणतात, तो दाता आहे. दाता आणि दाता असेल तर खात्याने चिंता का करावी? जो दाता आहे भगवान पांडुरंग, दाता आहे. बडून भाऊ सागर तरता कार्य करी तसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या. अरे तो देणार आहे ना, तो देणार आहे, तो दाता आहे. दाता आहे हो. विटेवरी ज्याचे पाहुले समान, तोची एक दानशूर दाता. जगातला सगळ्यात मोठा दानशूर दाता कोण असेल तर भगवान पांडुरंग आहे. पण का हो, एवढा मोठा दानशूर दाता आहे, मग तुम्हा आम्हाला चिंता करायची काय गरज आहे? काही माणसं म्हणतील महाराज तो दाता आहे, तो दाता आहे. काय दिलं त्यानं? अरे काय नाही दिलं, सगळं त्याने दिलं. ज्याच्या ध्यानातून गेलं त्याचं वाटोळं झालं. आणि त्याने तुम्हा आम्हाला काय नाही दिलं हे ज्याच्या लक्षात आलं त्याचं कल्याण झालं. काय नाही दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान.
दिलं? देवे देवे दिला देह. कोण दिलं हे शरीर आपल्याला? हे दिलं कोणी? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाट. देह दिला, शरीर दिलं, नुसतं आडूबाडू दिलं नाही. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझको दिया, अल्लाह ने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया. आउट. 3.5 हाताचं शरीर तुम्हा आम्हाला देवाने दिलंय बाबा. शरीर दिलं पण नुसतं आडूमाडू नाही दिलं ना. मग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशी जीव पण भवरोग. इंद्रिय दिले, निष्ठी इंद्रिय दिली असं बी नाही ना. मग महाराज याच्यात करंट टाकलं, करंट याच्यात करंट टाकलं. ज्याने हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन जग जीवन नारायण. किती किती उपकार आहे त्या देवाचे मायबाप. कधी विचार केलाय का आपण? आपण सप्ताह करतो, 7 दिवस प्रहारा द्यायचा. प्रहारा तो बाहेरून लोक आणावं लागायचं आपल्या पाऱ्याला. यावर्षी गावातले हे बघा, दिघी काळेगावकरांच्या पायावर माझं लोटांगण आहे. लोटांगण आहे तुमच्या पायावर. आणि हे आपल्याकडून होत असन तरच सप्ताह करायचा, नाही तर देव काही रुसला नाही आणि तुमच्या वाचून कुठं काही रुसून बसला नाही. बाहेरून लोक नाही की त्यांच्याकडून पारा करून घ्यायचा. आपले हातपाय मोडले का? गावातल्या लोकांनी पहारा दिला पाहिजे. हे फक्त मी तुम्हाला सांगतो असं नाही आहे. माझ्या गावामध्ये फार जुने सप्ते पण छोटे छोटे पण जुने 8-8 माणसं टाळाचे प्रहरी देतात. 8-8 माणसं. बऱ्याच जणांना इथल्या माहीत आहे. आपल्या परिसरात लोकांचं येणं जाणं आहे. 8-8 जण. बाया सुद्धा आमच्या गावामध्ये 8-8 दिवस आपले 8 दिवस 2-2 घंटे 8-8 10-10 बाया टाळाचा प्रहारा देतात. प्रहारा दिला पाहिजे. किती दिवस द्यायचा प्रहारा आपल्याला? 7 दिवस. तर तुम्ही प्रहारा गावातले लोक देतात त्याबद्दल मला खूप समाधान झालं, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. कारण माय बापा हो, कीर्तन करणं म्हणजे देवदेव नाहीये बरं का. कीर्तन करणं म्हणजे देवदेव नाही आहे. एखादा महाराज म्हणत असेल मी दिवसातून 2 कीर्तन करू, त्यानं म्हण तू 4 कर, आमच्या काय बापात जायचं. कीर्तन करणं म्हणजे देवदेव नाही आहे. तसं कीर्तन ऐकणं हे सुद्धा देवदेव नाही आहे. मग तसं जगणं आणि तसं वागणं त्याचं नाव देवदेव आहे. हे मी सांगत नाही हो, हे मी नाही सांगत. तुकोबर आहे म्हणतात, तैशे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. त्याला परमार्थ म्हणतात. नाही तर सांगणाराला ऊत आला महाराज, सांगणाराला ऊत आला. पण ऐकणारा काही कमी आहे का? मला आज आनंद वाटतोय. तुम्ही एवढे जागा नाहीत पुरत. दुसराच दिवस आहे, मंडप मध्ये जागा नाही, बाहेर बसले तेवढे फुल लोक आहेत. काही लोक मला म्हणायला लागले रमेश अण्णा आता बाहेर, ते म्हणजे मेटे महाराज 2 घंटे तुमच्या पुढं टांगळून बसायची आम्हाला गरज नाही राहिली कीर्तनाला. म्हटलं काऊन? तुम्हाला कीर्तन नाही आवडत का? आवडतं म्हणे कीर्तन. आणि म्हटलं मग पण तुमच्या पुढे टांगळून कोण बसन 2 घंटे? आणि मी म्हटलं मग कीर्तन ऐकतो म्हणे मी कीर्तन रोज. कुठं?
टीव्हीत कीर्तन ऐकतो. टीव्हीत मायबाप टीव्हीतले कीर्तन, रामायण, भागवत ऐकून तुमचं आमचं कल्याण होणार नाही. याचा अर्थ टीव्हीतले कीर्तन ऐकू नका असा मी दावा करत नाही. नाही तर एखादं म्हणन टीव्हीवाल्याने याचं घेतलं नसेल त्याच्यामुळे योजळत असं. तुमच्या आशीर्वादाने जी टॉकीजवाल्याचे 2 वेळा फोन आलेत मला झळके पाटील, 2 वेळा फोन आले. मेटे महाराज तुमचं कीर्तन टीव्हीवर द्या. मी म्हणलं मी एवढा मोठा महाराज नाहीये, टीव्हीवर कीर्तन करणार नाही. गुरुवर्य देवगडचे बाबा भास्करगिरी बाबाचं कीर्तन टीव्हीत ऐकलं का तुम्ही कधी? नाही ऐकलं ना. ज्यांचं रामायण आहे, आपलं काला आहे, पूजनीय रामगिरी बाबाचं कीर्तन टीव्हीवर ऐकलं का तुम्ही? नाही ऐकलं. गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊतचं कीर्तन टीव्ही चॅनलवर ऐकलं का तुम्ही? नाही काय. मग ते नाही केलं तर मी तरी कोण करावं? नाही करणार. आणि टीव्हीत तरी काय कीर्तन ऐकत लोक आपले? टीव्हीत टीव्ही चालू करून दणकून जेवण करून घेतो, पंखा लावून देतो, टीव्ही चालू करून देतो आणि द्रुपद महाराज त्या टीव्हीकडे टांगड्या करतो. कीर्तन ऐकू टीव्हीकडे टांगड्या करून, टीव्हीकडे टांगड्या करून कीर्तन ऐकतो. काय कीर्तन आहे? त्याच्या हातात रिमोट राहतो. याच्या ऐकलं तर ऐकलं आणि ऐकणाऱ्याचं कडवं का ऐकलं. करा बरं याला पण तुमच्याकडून होतं का? करून पहा ना रिमोट. मायबाप टीव्हीवर रामायण कीर्तन, भागवत कीर्तन ऐकून तुमचं आमचं कल्याण होणार नाही. कल्याण व्हावं वाटत असेल मंदिरातच घुसावं लागेल, मंदिरात बसावं लागेल आणि देवापुढे नाक घासावं लागेल तर तुमचं आमचं कल्याण होऊ शकतं. म्हणून ज्याला कल्याण व्हावं वाटत असेल त्याने त्या देवाला शरण जावं. किती उपकार आहे त्या देवाचे. शरीर दिलं, हात पाय कान नाक डोळे दिले, एवढं थांबला नाही तर ज्याने हा जीव दिला, दान दिला, दान. तुमच्या आमच्या शरीरात जो जीव राहतो ना, मी सांगत होतो तुम्हाला 8 दिवस पहारा द्यायचा. काय पहारा देतो माणूस? इकडं तुम्ही देताय चांगलं, गावकरी देताय, याचा फार आनंद झाला मला. नाही तर माणूस इना गळ्यात घेतो आणि काय पहारा देतो. एकदा असं टोंग वाजलं, टंग, चांगलं 15-20 मिनिटं दम खातो, मग टंग उजून इकडं तिकडं पाहतो किती टाइम पंक्तीला, आणि मग कधीतरी उजून टंग. किती 2 तासामध्ये 8 दिवसासाठीचे ना सप्ताह. 8 दिवसामध्ये घंटा 2 घंटे पहारा येतो तुमच्या आमच्याकडं, तर त्याच्यातही अशी टंगळ मंगळ आहे. मायबाप ज्या दिवशी तुम्ही आम्ही तुमचा आमचा जन्म सुद्धा झाला नव्हता, तुमचा आमचा जन्म झाला नव्हता, तुमचं आमचं शरीर एवढा गर्भाचा गोळा होता आईच्या पोटात. तुमचं आमचं शरीर 4 महिन्याचा गर्भाचा गोळा होता एवढा आईच्या पोटात. त्या दिवशी या देवाने विचार केला आणि हा देव तुम्ही आम्ही आईच्या पोटात होतो तेव्हा तुमच्या आमच्या शरीर रूपी मंदिरात पहारा द्यायला आला. कधी जन्मही नव्हता झाला तुमचा आमचा, आईच्या पोटात होतो आपण. 4 महिन्याचा गर्भाचा गोळा होता. त्या दिवशी देव आला आणि या तुमच्या आमच्या शरीर रूपी मंदिरामध्ये पहारा द्यायला सुरू केला. किती दिवस झाले? कोणाच्या शरीरामध्ये 70 वर्षापासून पहारा देतो. 70 वर्षापासून. किती वय रायबांबू तुमचा? ऐकून आम्हाला माहिती. पेशंट आहे मला, कानाजी डॉक्टरकडे मीच नेलो होते जिंतूरकरकडे. कोणाच्या शरीरात 70 वर्षापासून पहारा देतो तो? कोणाच्या शरीरात 50 वर्षापासून पहारा देतोय? कोणाच्या शरीरात 35 वर्षापासून पहारा देतो? कोणाच्या शरीरात 7 वर्षापासून पहारा देतो? 7 वर्ष. बरं आपल्यासारखा असं एकदा टंग वाजलं चांगलं 15-20 मिनिटांना टंग. माणसं म्हणते मग पहारा देतो, ह्या विण्याचा आवाज येतो, तो देव त्या विना आवाज येतो. आवाज कोण नाही येत आम्हाला? बैरे आपण बैरे नाही ऐकले हारे कीर्तन,
पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेन आता, बैरा झालो या जगी. बैरे तुम्ही आम्ही लोक पहारा देतो तरी सुद्धा तुम्हा आम्हाला आवाज येत नसेल तर बैरट आहे तुम्ही, आम्ही बैरट आहे. रात्रंदिवस पहारा देतो तू, आता विना टंग केलं का 15 मिनिटांनी टंग नाही करीत. आवाज येत का नाही? येतो. त्याच्या विण्याचा आवाज आहे. महाराज दणकून फराळ करून घेतो रातभर. तो झोपतो कधी? झोपला तो. समजा त्यांना जर मनात आलं आपल्यासारखा पहारा द्यायचा, आता टॉंग केले 20 मिनिटांनी टॉंग. दादा चालले. किती उपकार आहे त्या देवाचे. कधी आळस केला? कधी आळस नाही केला महाराज. रात्रंदिवस तो तुमच्या आमच्या या शरीरात पहारा देतोय. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, भ्रांताशी कामो विषय सर्वागती राम, सर्वागती राम. आपला उन्हाळा खालडाय, चालता वेळ झालाय. अभंग तसाच आहे. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो अरे एवढा त्या देवाची तुमच्या आमच्यावर कृपा आहे, एवढा उदार तो आहे. बरं तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी वाट पाहतो. कसं? झोपून नाही, लोळून नाही, मग वाट पाये उभा. बेटीची आवडी कृपाळू तातडी, मग भाऊसागर तरता, कार्य करी तसा चिंता, पैल उभा जाता कटीकर ठेवण्या. काय करा, काही करू नका, त्याच्या पायावर मिठी घाला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर
आपल्याला सेवेसाठी निवडलेल्या दुसऱ्या चरणात तुम्हा आम्हाला सांगतात, काही करू नका, कुठं फिरू नका, कुठं मरू नका, काही नका करू. सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल ना, त्याचे पायी घाला मिठी. तू उभा आहे ना, तू उभा आहे ना, मग त्याचे पायी घाला मिठी. म्हणले महाराज मिठी घालू, पण तो काही घेईन का? त्याचं कीर्तन सांगणारे कितीतरी पैसे घेते, तो किती घेईन? तर गोवारा म्हणतात, मोल नगे जग जेठी. तो काहीच मोल घेत नाही. पण मोल घेत नाही म्हणजे फुकट बी काही देत नाही बरं का. फुकट्याला देव दारात सुद्धा उभा करीत नाही. मोल न घे जग जेठी, मोल घेत नाही याचा अर्थ काहीच घेत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. लोक म्हणते देवाला काय लागत, देवाला जे देवाला लागत ते कोणालाच लागत नाही. देव मोल घेत नाही, पण भाव एकासाठी भाव लागतो त्याला. काहीच न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात, शपथ घेऊन सांगतो देवाला काहीच लागत नाही, पण तू भाव लागतो. भावे विना देव न कळेनी संदेव, गुरु विना अनुभव कैसा कळे. हा म्हणून त्याच्या पायी घाला मिठी, मोल नगे जगजेठी. भाव एकासाठी खांदावाई आपुलिया. आणि मग काया वाचा मनाने शुद्ध अंतकरणाने त्या देवाला शरण गेलं की सुखी करावा संसार. आनंदाने दणकून सणकून संसार करा ना. संसार करू नका असं कोण म्हटलं? ज्ञानोबाराया योगी आहे ते सुद्धा म्हणतात, आसोनी संसारी जीवे बघू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सहजा. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला शरण जा, त्याच्या पायाला मिठी घाला, मग सुखी करावा संसार. न संडावे दोन्ही वार. मात्र 2 वार जपा. कोणते? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज पांडुरंग. म्हणून सुखी करावा संसार, न संडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवित येतील. भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दारी देता. तुका म्हणे दाता पांडुरंग वळंगलिया. अशा प्रकारे यथामती यथावकाश काय बोलता येईल तो बोलण्याचा प्रयत्न केला. घडलेचं काटा 9 पर्यंत गेला. आपल्या कीर्तनाच्या संपुष्टात आला, थांबलं पाहिजे म्हणून सर्वांच्या चरणी वंदन करतो. दिघे काळेगाव येथील तरुण मंडळ चांगलं आहे. तरुण मंडळ, गावकरी मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, भजनी मंडळ सर्वांनी सहकार्य करून भव्य दिव्य असा हा नामयज्ञ, भव्य दिव्य असा हा सप्ताह. 5-7 गावचे परिसराचे सगळे भाविक या ठिकाणी येतात. मोठा सप्ताह केला, त्याबद्दल गावकऱ्यांना धन्यवाद आहे. तळपिंपरीवरून आमचे असणारे दगडू पाटील शेंगुळे सरपंच, हे सगळे असणारे ज्ञानाई वारकरी महिला मंडळ, किती सुंदर या पोरी असणाऱ्या टाळ वाजवतात, भजन म्हणतात. हे जिगठांचे पोरं पखवात सुद्धा वाजवतात. हे जिगठांचे पोरं बघा, हा डुगू कोट देतो का मला? कोट जॅकेट देतो. कैलास पाटील लय निब्बर केलं वा. का किती गोड पोरं आहे बघा ना तुम्ही. जर जिगठाणवाल्याचे पोरं असे झाले, तळपिपरीच्या वाल्यांच्या मुली अशा झाल्या, तर येसगाव डिगीचे होणार नाही का? दिवटे पाटील होतीन का नाही? दिघीचे होतील, येसगावचे होतील, नरसापूरचे होतील, पदमपूरचे होतील, होतील ना. पण कशी कधी होतील? खेळ येता होतील ना. अहो महाराज किती गोड आहे पोरं. पाहा तुम्ही, बा डुगू पहा. अहो धोतर नेसलाय, नेहरू शर्ट आहे, गळ्यात माळ आहे, गळ्यात टाळ आहे, कपडाला गंध आहे, डोक्यावर टोपी आहे. किती गोड दिस. अहो कोणी पोरी देईन ना अशा पोराला. काय सांगत तुम्ही, किती छान आहे. आणि हे बा बरं का झळके पाटील, अशी पोरं जर दिसले ना, असे गळ्यात टाळ, नेहरू शर्ट, टोपीन गंध, माळ टाळ, असे जर पोरं दिसले ना, आणि त्यांची आजी जर म्हातारी बयात बसेल असली ना, पुढच्या म्हातारीला खूप बांधती. मा नातुई तिला कोण खूप बांधती तिथं. अशा मुली जर दिसल्या टाळ घेऊन, फक्त यांची आजी जर असली ना बसेल, पुढच्या म्हातारी मै नाते तिकून 3 नंबरची. आता तिला कोण खूप बांधती. ते काय सांगतोय तुम्हाला मी. मायबाप
जगामध्ये एकच एवढा धर्म मंडप असा आहे, जगातला एकच धर्म मंडप असा आहे इथं नाक वर करून बोट दाखवता येतं, तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे, तो माझ्या भावाचा मुलगा आहे, तो माझ्या मामाचा मुलगा आहे, ती माझ्या मावशीची मुलगी आहे. कुठं? इथंच दाखवता येतं का? तिथं दाखितान गोड्या पुढे गाढवून नाचत असलं धताडंग धताडंग धताडंग. मग त्याचं बाप म्हणतो का तो जीन्स पॅन्टवाला वाकडा पाय करून नाचतो ना, महापोरग आहे म्हणतो. तिथं तो बोळा होऊन जातो, अहो पोराला बिघडे, पोराने बिघडे, तुम्ही आम्ही बिघडिले, त्यांच्यावर संस्कार केले नाही, बोट धरून मंदिरात कधी नेले नाही, ही तुमची आमची चूक अशा प्रकारची आहे. वरून सावधान. फार मोठ्या समस्या आहेत तुमच्या आमच्या लोकांच्या, आज फार समस्या आहे मला, फार समस्याग्रस्त जीवन आहेत आमच्या लोकांचं. रोज आम्ही फिरतोय, रोज फिरतो, कीर्तन करतो, लोक आम्हाला भेटतात. बाबा इतक्या समस्या झाल्या आपल्या लोकांच्या, अण्णा एवढ्या समस्या झाल्या, रोज भेटते लोक आम्हाला. महाराज महाराज बाबा शांत झोप येत नाही, शांत झोपेच्या गोळ्या घेऊन झोप येईन ना लोकांना, काय दुर्दैव आहे. अरे ते पालवान मांडून येते ना गावात, ते पासा शेवटीनारे, कुरडी शेवटीनारे, इळके हरपाड्याबरोबर घोरते, झोप लागते त्यांना. काय त्यांच्याजवळ? फक्त समाधान आहे त्यांच्याजवळ. तुमच्याकडे कशाची कमी नाही आहे, पण तुमच्या आमच्या जीवनात सुखाची हमी नाही आहे का? त्याचं उत्तर देतो आणि तुमची रजा घेतो. रोज लोक भेटतात आम्हाला, महाराज शांत झोप येत नाही, महाराज छाती दडदड करते, महाराज झोपेतून डचकून उठवतो. अरे डचकून उठवतो तो झोपतोच कशाला तू? शांत झोप येत नाही, छाती दडदड करते, झोपेतून डचकून उठतो, कानठाळे बसन असा आवाज येतो, वाईट स्वप्न पडतात. काय करू? पोराचं आईचं पटत नाही, बापाचं पोरीचं पटत नाही, बाबा भावाचं पटत नाही, रात्रंदिवस काम करतो, घरात पुरी पडत नाही, समाधान वाटत नाही. घरात आलं का डोकं उठत आणि बाहेर गेलं का बरं वाटत. काय करू? हे प्रश्न आहेत तुमच्या आमच्या जीवनात. आणि मग तुमचे आमचे लोक मग ब्राह्मणाकडे जातात, ब्राह्मणाकडं, आणि ब्राह्मणाला सांगतात, गुरुजी गुरुजी शांत झोप येत नाही, छाती दळदळ करते, वाईट स्वप्न पडते, कानठाळे बसन असा आवाज येतो, डचकून उठतो, घरात समाधान नाही आहे, शांतता नाही आहे, कोणाचं कोणाशी पटत नाही, किरकिर चालते. काय करू गुरुजी? मग ब्राह्मण एकच सांगतो तुम्हाला, कुठं जा म्हणतो, कुठं जा म्हणतो? त्र्यंबकेश्वरला. आणि काय करा म्हणतो? सगळ्याच्या पाठ झाल्या नागबाला, सगळ्याच्या पाठ झाल्या, पाठ. सर्वांना आप्पा तुम्ही लहान होते तेव्हा नागबली होती कधी? खरं सांगा. या महिला मंडळ पुढे म्हाताऱ्या बसल्या, आजीबाई तुमच्या सासूने नागबली केली कधी? ही 25 वर्षातच मार्केटला आली ना. बाबूरावचं गाणं आलतं, शांताबाई चालतं, त्याच्यातच आलं नाही. या 25 वर्षातच आलं नाही होता. आपलं चेअरमन आपल्या लहानपणी नागबली होती, तुकाराम पाटील आपल्या लहानपणी नागबली होती. माय बापा हो, आज एकादशी आहे, आज एकादशी आहे, आणि या एकादशीच्या पर्व काळावर हा मेटे महाराज तुम्हाला शपथ खाऊन सांगतो, शपथ जमल नाही एवढं, हरचंद तात्या शपथ खाल्ली का टक्कर घेऊ? पटून घ्या, तुम्ही पटून घ्या, मी सांगतो ते ऐका. हा मेटे महाराज तुम्हाला एकादशीच्या पर्व काळावर या मारुतीच्या समोर शपथ खाऊन सांगतो, एक वेळा काय, एक वेळा काय, तुम्ही शेकडो वेळा त्र्यंबकेश्वरला गेला आणि नारायण नागबली करून घरी आला, पण घरी येऊन जर दररोज परमार्थ नाही केला, त्या घरात सुख, समाधान, आनंद कधीच मिळणार नाही. तुमच्या आमच्या बापाची ठेव आहे, एकदा नाशिकला गेलं, चप्पी करून आलं, झालं? होणार नाही. रोज भजन करावं लागेल, रोज तुळशीला पाणी घालावं लागेल, रोज चिंतन करावं लागेल, तरच तुमच्या आमच्या जीवनात शांती मिळेल. आपल्याला जिवंत असताना शांतता नकोय. मेला का मग महाराज बोलितो, मग तो महाराज म्हणतो त्याच्या आत्म्याला शांती. मेलेर काय याची शांती? अरे इथंच शांती, इथंच समाधान, याच देही, याच डोळा, गोगो मुक्तीचा सोहळा.
परिवर्तन भक्तीचं पहिलं लक्षण आहे दादा. म्हणून किती परमार्थ केला याला काही महत्त्व नाही आहे, किती परमार्थ केल्यानंतर आमच्यात काय बदल झाला हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अधिक न बोलता एवढंच या ठिकाणी सांगतोय की आपण स्वतःसाठी जगा, आपुली आपण करा सोडून. हे ज्ञानोबाराया सांगतात, मेटे महाराज नाही. आपल्यासाठी जगा, आपल्यासाठी भजन करा, आपल्यासाठी भक्ती करा, प्रेमाने जगा, प्रेमाने वागा. अरे तुमच्या आशीर्वादाने आत्ता 14 तारखेला मी भाग्यनगरला गेलो होतो. जागतिक धर्म परिषद होती. 120 देशाचे धर्मप्रतिनिधी तिथं आले होते. 120 देशाचे जगातून. तुमच्या आशीर्वादाने तिथं मला जायला मिळालं, मला निमंत्रण होत आहे, मी गेलोय. मायबाप मी त्या परिषदेत गेलो. चेअरमन शपथ खाऊन सांगतो तुम्हाला, ज्यावेळी मी त्या परिषदेत गेलो अण्णा, तर माझ्या डोळ्याला घळा 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 अश्रू यायला लागले. हो का? अरे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर, मोठे मोठे लोक, मोठे मोठे उद्योगपती असे हाथ जोडून उभा होते. क्या चाहिए? जेल लेंगे अपन, भोजन लेंगे, फल लेंगे, दूध लेंगे, हात जोडून. अरे आपण टटरच करतो निसती. कसं सुख आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये? जर सुख पाहिजे असेल तर टटर करून येणार नाही. शांत नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. नम्र जीवन जगा. देवदेव करणारा माणूस लोण्यासारखा मऊ झाला पाहिजे. देवदेव करणारा माणूस सोन्यासारखा मऊ झाला पाहिजे. त्याची घमेंड टुरटुर फुरफुर निघून गेली पाहिजे. देवदेव करणारा माणूस कोणत्याच अंगाने टोचला नाही पाहिजे. त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं गोड असली पाहिजे. त्याची खोड गेली पाहिजे. तर ते सत्य आहे, तर त्याच्या जीवनात समाधान आहे, तर त्याच्या जीवनात आनंद आहे. त्याच्या घरामधला आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे त्रिकाल आबादित सत्य आहे. म्हणून सुख, समाधान, आनंद, शांती मिळावी वाटत असेल तर शांततेत जीवन जगावं, नम्रपणाने जीवन जगावं, झुकून जीवन जगा, वाकून जीवन जगा. झुकलं तर काय होतं माहिती आहे का तुम्हाला? झुकलं ते असं झुकलं का लोक हार घाली. ते लोक हार घालते. हार कधी? झुकल्यावर. म्हणून झुकायचं शिका, वाकायचं शिका, नम्रपणाने जीवन जगा. आणि खूप 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 कोटी कोटी धन्यवाद देतो गावाला. किती मोठा सप्ताह. मला असं कधीच वाटलं नव्हतं डिगीत एवढा मोठा सप्ताह. खोटं सांगत नाही, मला असं वाटतच नाही दगडू पाटील की मी डिगीत कीर्तन करतो. आज असं वाटायला लागलं मी आळंदी पंढरीत कीर्तन करतो की काय. किती गोड आहे, किती आनंद आहे हा. विठ्ठल विठ्ठल मना वेळवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून सर्वांच्या चरणी वंदन करतो. गायक, वादक, भजनी मंडळ सर्वांच्या चरणी वंदन करतो. योग्य बोललो असेल ते माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचा असेल. बोलण्याच्या ओघातून विनोदाने काही अपशब्द बोललो असेल तो माझा बुद्धीचा दोष म्हणून समजा. झालेल्या चुका पदरात टाका, जाता जाता राजुऱ्यात टाकून देईन आणि मग घरी जाईन. सगळ्यांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय. उठू नका.